इंडिया आघाडीला जर तुम्ही इतक्या ही फक्त महाराष्ट्राची परिस्थिती आहे ना, बाकीच्या अशा देशात का असेल? महाराष्ट्र आपल्याच देशात आहे अजून तरी, पण महाराष्ट्रासारखी राजकीय परिस्थिती बाकीच्या राज्यांमध्ये नव्हती. महाराष्ट्रातल्या ज्या सीटा येणार त्या इंडिया आघाडीमध्ये येणार की नाही? हो ना. मग त्या जर तितक्या 125 आणि 110 आणि 103 काय येत आहेत त्या, तर मग मवियाच्या इकडे येऊ शकत नाही तेवढ्या. मविया इज अ पार्ट ऑफ इंडिया आघाडी. पण एनिवे तो मुद्दा सोडून द्या. हा विश्वासार्ह आकडा नाही, कारण महायुतीला 24 मिळणं शक्य नाही. का? कारण महायुतीच्या बद्दल आकर्षणच नाही. महायुती लोक विटले. त्याचं कारण असं, त्यांना नक्की कोणत्या पक्षाला आपण मत देतो हेच कळत नाही. आपण एकनाथ शिंदेला देतोय का, अजित पवारला देतोय का, देवेंद्र फडणवीसला देतोय, कोणत्या कार्यक्रमासाठी देतोय? महायुतीचं महाविकास आघाडीचा कार्यक्रम निश्चित आहे. मग काय मी तुम्हाला सांगितलं, महाविकास आघाडी आम्हाला आता फक्त मोदी सरकार, मोदी धोरण, मोदी भाजप आणि मोदी आघाडी नको एवढ्यावरती आहे. महाविकास आघाडीचा मुख्य महाविकास आघाडीचा मुख्य फॉर्म्युला आम्हाला देशात लोकशाही टिकवायची आहे. आणि ती लोकशाही टिकवायची असेल तर आम्हाला सध्याची राजवट तिथे असता कामा नये, हे त्यांचं मत आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमावर त्यांची एकजूट आहे. तसं इथे नाहीच आहे. मुळे इथे महायुतीला धोरण काय, महायुतीला काय करायचं आहे, महायुतीचं धोरण काय, महायुतीचं राजकारण काय, त्यातले प्रत्येक एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं एकत्वाचं राजकारण काय आहे? म्हणजे मला वाटतं तुमच्या त्या प्रज्ञावंतला जरी विचारला प्रश्न तरी सांगता येणार नाही बुद्धिबळात. फारच कठीण आहे तो प्रश्न. तसं असेल तर मग म्हणजे तोच जर मुद्दा असेल तर मग तसेच चेहरे यांचेही एकत्र बांधता येणं कठीण आहे. काय मागणी आहे त्यांची? महायुतीची मागणी काय? काँग्रेस नको, मग ते आहेत. काँग्रेस नाहीच आहे 10 वर्ष. की याच्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा मोठा फायदा आहे. हा तर त्यांचा जुनाच कॅम्पेन आहे ना. महायुती आत्ताच निर्माण झाली 2 वर्षापूर्वी. एकनाथ शिंदे नंतर आले, तोपर्यंत शिवसेनेतच होते. गेल्या वेळच्या निवडणुकांमध्ये शिवसेना अँड बीजेपी वेर टुगेदर. तर मग त्यामुळे आता त्याच्यापेक्षा आत्ताच्या परिस्थितीत बदललेल्या परिस्थितीमध्ये शिंदेची भूमिका काय, अजित पवारांची भूमिका काय? मी याच्यामध्ये एवढंच म्हणते की तुम्ही नॅशनल कारण सांगताय, तुम्ही नॅशनल कारण सांगताय. मी फक्त म्हणते की ही राज्यस्तरावरची कारण असू शकतात. नाही, राज्यस्तरावरचं राजकारण हे केंद्रातल्या किंवा देशातल्या राजकारणापेक्षा वेगळं करणं शक्य नाही. अजित पवारांना आज म्हणायचा हा सर्वात भ्रष्टाचारी माणूस आणि ते सर्वात भ्रष्टाचारी पक्ष आणि 70,000 कोटी रुपयाचा हिशेब मागायचा आणि 2 दिवसांनी अजित पवारांना पक्षात घ्यायचं, अशा प्रकारचं राजकारण तुम्हाला मवियामध्ये नाही आता. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या तुलना होऊ शकत नाहीत. हेही आकडे मला तर आश्चर्य वाटतं की त्यांना 24 काय, त्यांना सगळ्यांना मिळून 15 ते 18 मिळाले तरी खूप झाले.